हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशाल पाटील यांची समजूत काढली जाणार का कारवाई केली जाणार, कारण की तिथे महाविकास आघाडीचा ऑलरेडी उमेदवार आहे, त्यांनी अपक्ष फॉर्म भरला. आमचं सगळ्याच प्रयत्न सुरू आहे आणि आम्ही त्याच्यात आम्हाला यश येईल असं आम्हाला वाटतंय. कसे प्रयत्न सुरू आहेत? ते आधी सांगितलं ना, ते तुम्हाला यश आल्यानंतर कळेल. थोडं सविस्तर सांगा, समजवण्याचे की काय थोडं. आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत, त्याच्यात आम्हाला यश येईल एवढं सर. उद्धव ठाकरे दलित विरोधी आहेत असं मिलिंद देवरा यांनी म्हटलंय. आणि ते शिवाजी महाराजांनाही मानत नाही, बाळासाहेब ठाकरेंनाही मानत नाही असं मिलिंद देवरा. आता मिलिंद देवरा कशाला मानतात हे अजून एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे ते ज्या विकासासाठी त्या पक्षात गेलेत त्यांना त्या विकासावर चर्चा करा ना. कोण कोणाला मानत नाही हा आता निवडणुकीचा भाग नाही आहे. हा भाग आहे आता तुम्ही 10 वर्षात तुमच्या सरकारने काय केलं हे लोकांना सांगा. त्या फाटल्या साड्या महिलांना दिल्यात, ते चांगलं काम केलं, किंवा त्या तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ चिंच आणून मिक्स करायचं ते चांगलं काम केलं, की देशाच्या प्रॉपर्ट्या विकल्यात ते तुमच्यासाठी चांगलं काम आहे. तुमच्यासाठी कुठलं चांगलं काम आहे ते तर लोकांना सांगा. आखरी विषांतर करणं या माहितीतल्या लोकांचं एक सगळ्यात मोठं काम चाललेलं आहे. एकीकडे आम्हाला सांगायचा परिवारवाद, मग बीडमध्ये काय, जालन्यामध्ये काय चाललेलं आहे, बारामतीत काय चाललेलं आहे, तो परिवारवाद नाही आहे. आणि या सगळ्या विषयावर आज चर्चा होऊ शकत नाही. आज जनतेच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे. राज्यामध्ये पिण्याचं पाणी नाही आहे, राज्यामध्ये जनावरांना चारा नाही आहे, लोकांच्या हाताला काम नाही आहे, आणि कडाक्याच्या उन्हामध्ये या सगळ्या परिस्थितीला सरकारचं काम महत्त्वाचं आहे की लोकांना सगळ्या व्यवस्था पुरवणं. पण सरकार आपल्या अजब खाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग केंद्रातलं सरकार असो किंवा राज्यातलं सरकार असो, ते प्रचारामध्येच लागलेले आहेत. सत्ता याच्यासाठी तुम्हाला प्रचारासाठी दिलेलं नाही प्रधानमंत्र्यांना, या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना. तुम्हा लोकांना जनतेचे प्रश्न पहिले सोडवण्यासाठी त्या पद्धतीचा पुढाकार घेण्याची गरज होती. पण अजूनपर्यंत सरकार लोकांसाठी काम करताना कुठेही पाहत नाही. प्रशासन ठप्प झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करून कोण कोणाला मानत नाही तर लोक ठरवतील ना. तुम्ही कोण सर्टिफिकेट देणारी लोक आहात. भुजबळ यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर आज ओबीसी समाज आक्रमक आहे, नाराज आहे कोणाचे सगळे. भाजप हे ओबीसी विरोधीच आहे. सातत्यानं भाजपनी ज्या पद्धतीचा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आरक्षण संपवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, मुलांचे स्कॉलरशिप थांबवलेले आहेत, आणि भाजपची आता ओळख ओबीसी विरोधीच आहे एवढं स्पष्ट होतं. उद्धव ठाकरेंनी नांदेडमध्ये सभा झालेली आहे. ते म्हणाले की 4 जून नंतर काँग्रेसचे किंवा इंडिया आघाडीचे ते एकमेकांचे कपडे फाडेल, आणि त्या प्रकारे राहुल गांधी यांना अमेठी सोडून जावं लागलं. आता त्यांना भविष्यात वायनाड सोडून जावं. आणि एकनाथ शिंदे पुन्हा मोदीचे पार्टनर सुद्धा दिसणार आहे असं आंबेडकर. एकनाथ शिंदेची तर हालत खराब 2 महिन्याच्या नंतर होणार आहे. पण मोदीजींनी सांगितलं जे नांदेडमध्ये, ते झोली लेके आहे ते झोली लेके जाएंगे, ते आता त्यांना झोळी घेऊन वापस जायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे राहुल गांधीजी देशाचा आयकॉन आहे. देशाच्या जनतेसाठी देशाचा जनतेचा विश्वास त्यांच्या प्रती आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीच कुठे राहतील हे सांगण्याचं कारण आता या ठिकाणी स्पष्ट होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे राहुल गांधीवर टीका करून मोदींनी आपली पापं झाकू नये. त्यांनी 10 वर्षामध्ये काय पुण्य आणि पापाचं काम केलेलं आहे ते लोकांच्या समोर दिसते आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर राहुल गांधीवर टीका करून तुम्ही 10 वर्षाची पापं जे केली, देश विकून देश चालवलेला आहे, आणि आपल्या मुठभर मित्रांना देशाच्या जनतेच्या घामाचा पैसा लुटून दिलेला आहे, ते लोकांना कळते आहे. त्याच्यामुळे आता राहुल गांधी किंवा नेहरू गांधी परिवारावर टीका करून तुम्हाला आता काहीच फलित होणार नाही. जनता समजलेली आहे. तुमचा असली चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे. त्यामुळे मोदीजींची ही वायफळ भाषणं ही महाराष्ट्रात का देशातही चालणार नाही. आदित्य ठाकरे यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री करून दिल्लीला जाणार असा शब्द फडणवीसांनी दिला होता, असं उद्धव ठाकरे यांनी. मला त्यांच्या युतीमध्ये बंद आड दरवाज्यात काय झालेले आहे ते आम्हाला काही माहिती नाही. त्याच्याबद्दलची आम्ही कुठली प्रतिक्रिया देणार नाही. आम्हाला काँग्रेसला जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. काल पहिल्या टप्प्याच्या
मतदानामध्ये विदर्भातले जे 5 लोकसभा मतदारसंघ होते, काय वाटतं कसं चित्र आहे? 5ही लोकसभा आम्ही जिंकू. अंडरकरंट मोठ्या प्रमाणात आहे. भाजपच्या आणि नरेंद्र मोदीच्या विरोधात लोकांचा कौल आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीचा निकाल जो आता 5 काल लोकसभा झाल्या त्या पाचही काँग्रेस आणि महाविकास आघाडी जिंकेल. नागपूरमध्ये काय मताधिक्य असेल? नागपूरमध्ये काय मताधिक्य? नंतर इंडिया आघाडीतले पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतील असं देखील मोदी आपल्या सभेच्या वाटतं. ते सांगितलं मोदीच राहणार नाही आहे, त्याच्यामुळे लढाईचा प्रश्न नाही. इंडिया आघाडीच्याच नेतृत्वात आणि राहुल गांधींच्याच नेतृत्वात देशाचं सरकार होणार आहे. संजय राऊतांनी असं म्हटलंय की पंतप्रधान हे उद्धव ठाकरे का होऊ नये, महाराष्ट्राला संधी मिळाली पाहिजे आणि जर उद्धव ठाकरेंना संधी मिळाली तर शरद पवार सुद्धा पाठिंबा देतील. संजय राऊत रोज आपले स्टेटमेंट बदलवतात, त्याच्यामुळे संजय राऊताच्या स्टेटमेंटचं फार काही व्हॅल्यू घेऊ नका. कालपर्यंत राहुल गांधींना प्रधानमंत्री बनायला निघालेत, आज आता त्यांना उद्धव ठाकरे दिसतात. त्याच्यामुळे त्यांच्या या पद्धतीच्या ड्वेल याच्यावर फार काही लक्ष घालू नका आणि संजय राऊतांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये एवढा आमचा सल्ला आहे. 2 वर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तुम्हाला काय वाटतं? बिलकुल आहे. तुम्हाला आज एकनाथ शिंदेची अवस्था काय आहे, त्याला साधं त्यांच्या खासदाराच्या तिकिटात त्याला सांभाळता आल्या नाही. त्यांची काय अवस्था झाली, मुख्यमंत्र्याला गायब राहावं लागलं एक दिवस. ही जी काय परिस्थिती आहे ते बरोबर आहे. शरद पवार बोलले की आमचं लक्ष लोकसभा नाही विधानसभेत आम्हाला जास्त जागा लावायच्या. त्यांच्या अर्थात म्हणजे शब्दाला आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, त्याच्यामुळे मी विधानसभेची चर्चा आज करणार नाही. टार्गेट तर सगळ्या निवडणुका पक्ष म्हटलं तर सगळ्यांचे असतात. आमचं पण टार्गेट आहे, त्याच्यामुळे आज लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे मी त्याच्यावर आज कुठले वक्तव्य करणार. तुम्ही म्हणता की 5 पैकी 5 जागा जिंकू, मताधिक्य किती असेल विशेष करून नागपूरमध्ये आणि इतरही मतदारसंघात? जिंकणं महत्त्वाचं असतं, त्यामुळे मी काही भविष्यवाला नाही आहे. भविष्यवाले तिकडे बीजेपीमध्ये आहेत, त्याच्यामुळे मी आज काही त्याच्यावर भाकीत करणार आहे. पण जनमत जे आहे, जनमताचा कौल मला कळतं आणि त्या आधारावर मी सुरुवातीपासून सांगत होतो की भाजपच्या विरोधात आणि नरेंद्र मोदीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लोकांचा राग आहे आणि तो तुम्हाला मतदानानं दिसेल. आणि आपण पाहिलं असेल की एवढ्या भर उन्हामध्ये लोकांनी उन्हात उभं राहून मतदान करून मोदीच्या विरोधातला राग व्यक्त केलेला आहे. हे तुम्हाला 4 जूनला स्पष्ट होईल. हो, दूरदर्शनचा लोगो भगवा झाला. ते काही करू शकतात, त्यांना काय, त्यांना ते पाकिस्तानला बिर्याणी खायला पण जाऊ शकतात नवाज शरीफकडे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर आज काही माझा तो इश्यू नाही आहे. मतदानाची टक्केवारी या 5ही लोकसभेच्या याच्यात वाढली नाही. गेल्या वेळी जी होती ती तशीच जवळपास. निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे हे सगळं झालेलं आहे. ज्या पद्धतीनं मतदानासाठी व्यवस्था करायला पाहिजे होत्या ते निवडणूक आयोग त्याच्यामध्ये सबसेल फेल झालेला आहे. एवढ्या भर उन्हामध्ये लोक उभे होती, उन्हाच्या चटक्यामुळे अनेक लोक लाईनमध्ये लागूनही वापस चालले गेलेली. ही तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून दाखवलं गेलेलं आहे आणि म्हणून अजूनही काही बिघडलं नाही. निवडणूक आयोगाने 100% मतदान करण्याच्या दृष्टिकोनातले पूर्ण सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, ही भूमिका आमची आहे. काही ठिकाणी 6 वाजता काही मतदारांच्या तक्रार होत्या की 6च्या आधीच गेट बंद केला, आम्हाला मतदानाला मोठ्या प्रमाणात त्या तक्रारी आल्यात, म्हणून तेच सोयी उपलब्ध नाही. उन्हापासून वाचण्यासाठी ज्या पद्धतीनं तिथं व्यवस्था करायला पाहिजे होती ती केली गेली नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, त्यामुळे निवडणूक आयोगाने अजूनही वेळ गेलेली नाही. आमचं म्हणून त्यांना सल्ला असा आहे की तातडीने ह्या व्यवस्था पूर्ण कराव्यात. त्या पद्धतीचं पत्र काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक आयोगाला देऊ. धनगर आरक्षणात सुप्रीम कोर्टाने नाकारले. भाजपचा खोटारडापणा अजून स्पष्ट झालेला आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी 2014 धनगर समाजाला सांगितलं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण भेटून देऊ. तर हा किती खोटारडा देवेंद्र फडणवीस आहे याची स्पष्टता माननीय सुप्रीम कोर्टाने अजून दिलेली आहे. आणि याच्यामध्ये जे अपीलमध्ये गेलेले लोक होते ते वनवासी कल्याण, जे संघाचं जे एक वनवासी कल्याण चालते त्या वनवासी कल्याणची लोकच अपीलमध्ये गेलेली होती. याचा अर्थ खोटं बोलायचं आणि मतं घ्यायची आणि मग पुन्हा खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, ही जी परंपरा भाजपची आहे ते काल माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाने हे स्पष्ट झालेलं आहे. वर्षा गायकवाडांना तिकीट नाकारण्यात आल्याचं, त्याच्यामुळे काँग्रेस हे दलित विरोधी असल्याचं देवरा म्हणाले. त्याचबरोबर ठाकरे गटावरही त्यांनी केलेलं आहे की ठाकरे गटही हा दलित विरोधी. देवरा कुणाच्या बाजूने आहे ते तर पहिले स्पष्ट करावं देवरानी.
देवराज नेमकं कोणाच्या बाजूने आहे? जे काही दिलं काँग्रेसने दिलं त्या परिवाराला, आणि ते कोणाच्या बाजूला आहे त्यांनी एकदा स्पष्ट करावं. दुसऱ्यावर आरोप करण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. ते दुसऱ्याकडे एक बोट करायचं, 4 बोटं तुमच्याकडे देवरा आहेत एवढं डोक्यात ठेवा. नाही तर आमच्याजवळही पूर्ण अंडे पिल्ले आहेत, आम्ही काढू त्या विषयावर. पण आता आम्हाला ते निवडणूक नाही. आम्ही जे काही पाप गेल्या 10 वर्षात भाजपनी या देशाच्या सत्तेमध्ये येऊन केले ते आमच्यासाठी मूळ मुद्दे आहेत. आणि त्यांनी त्याचं, मी मुद्दाहून सांगतो त्यांना की तुम्ही मोदींनी काय काय काम केलं 10 वर्षात ते लोकांना सांगा. बस एवढं केलं पाहिजे. एकदम कोणाच्या पर्सनल अटॅक करण्याचं काही कारण नाही आहे. महाराष्ट्राची परंपरा पण नाही. नाराभाऊ, मुश्ताक अंतुले अजित पवारांकडे जात आहेत का? त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न करणार? मी त्यांना फोन लावलेला होता, मला ते रिसिव्ह झालं नाही. मी आज अजून पुन्हा प्रयत्न करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.